गेल्या 4 दिवसापासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये उपोषणासाठी बसले आहेत। अनेक मागण्या ज्या आहेत ते मनोज जरांगेंकडून या ठिकाणी सरकारकडे देण्यात आलेल्या आहेत। मात्र या नक्की मागण्या कशा प्रकारे मान्य होतील याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत असीम सरोदे आहेत। सर, काय सांगाल? जरांगेंकडून एक सांगण्यात येते की हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू करण्यात यावं। हे कशा प्रकारे लागू होतं आणि जर लागू झालंच तर कशा प्रकारे जे आहे ते त्याची संपूर्ण परिस्थिती जी आहे ती त्यामध्ये मिळून येऊ शकते। गॅझेट जे आहे ते साधारणतः सर्वेक्षणाच्या आधारे अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलेलं एक डॉक्युमेंट आहे। त्यातली माहिती आहे, ती माहिती जेव्हा सरकारच्या गॅझेटमध्ये प्रकाशित होते तेव्हा त्याला ऑफिशियल स्वरूप प्राप्त होते आणि ते गव्हर्नमेंटनी तयार केलेल्या डॉक्युमेंटच्या आधारे प्रसिद्ध झालेली माहिती अशा स्वरूपात गॅझेट हे प्रसिद्ध होत असते। आणि गॅझेट हे लागू करता येऊ शकते। मनोजदादा जरांगेंना ज्यांनी कोणी सांगितलं असेल त्यांनी बरोबरच माहिती दिलेली आहे। गॅझेट लागू करता येते, पण गॅझेट मध्ये प्रत्येक घरानिशी कुटुंबानिशी अशी माहिती आहे की केवळ आकडेवारी आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे जर केवळ आकडेवारी असेल की मराठवाड्यामध्ये एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये कुणबी मराठा असे आहेत असं जर गॅझेटमध्ये असेल आणि त्याची संख्या असेल किंवा टक्केवारी असेल तर त्या आधारे ते परिवार आयडेंटिफाय करणं हे कठीण जाणार आहे। त्यामुळे गॅझेटमध्ये काय आहे हे मला माहिती नाही, परंतु जर संपूर्ण कुटुंबांची यादी असेल तर मग कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं लिहिलेले जे लोक असतील त्या कुटुंबांना ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळू शकते। आता ओबीसी हा प्रवर्ग आहे, ती जात नाही आहे। त्यामुळे तो प्रवर्ग म्हणून त्याच्यामध्ये काही जाती समाविष्ट केल्या जाऊ शकतात, तशा काही जाती त्याच्यातून वजाबाकी सुद्धा केली जाऊ शकते। त्या प्रवर्गामध्ये कुणबी मराठा अशा नोंदी असलेल्या कुटुंबांना समाविष्ट करण्यात येऊ शकते आणि सध्या तेवढं शक्य आहे। कारण की जे मराठा म्हणून नोंदी आहेत त्यांचं इम्पेरिकल डेटा झाल्याशिवाय मागासवर्गीय आयोगाने ते मागासवर्गीय आहेत हा समाज अशा प्रकारचं सर्वेक्षण जाहीर केल्याशिवाय आणि 50% आरक्षणाची मर्यादा सांभाळून ते आरक्षण देता येईल अशी परिस्थिती असल्याशिवाय सरसकट सगळ्या मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गामध्ये घ्या अशी मागणी करता येणं शक्य नाही आणि ती मागणी कायद्याच्या दृष्टीने मान्य सुद्धा होऊ शकत नाही। पण याच दरम्यान आपण पाहिलं तर हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट याचा वारंवार जो आहे तो शब्दप्रयोग त्यामध्ये होतो। नक्की हे गॅजेट आहे काय आणि ते कशा प्रकारे लागू होऊ शकतं आणि कशाचा आधार ह्या दोन गॅजेटला मिळू शकतो? ब्रिटिश काळामध्ये ते अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने सगळं काम करायचे आणि त्या काळामध्ये जी जनगणना व्हायची तर त्या सेन्ससच्या आधारे त्यांनी गॅझेटमध्ये ते माहिती प्रसिद्ध केलेली आहे। अजूनही छोटी छोटी नद्यांची माहिती, नाल्यांची माहिती, रस्त्यांची माहिती, झाडांची माहिती, झाडांच्या संख्येची माहिती, भौगोलिक परिस्थिती हे सगळं त्यांनी गॅझेटमध्ये जे लिहून ठेवलेलं आहे ते अजूनही बऱ्याच ठिकाणी ब्रिटनमध्ये सुद्धा रेकॉर्ड म्हणून उपलब्ध आहे। त्यामुळे सातारा गॅझेट असेल किंवा हैदराबाद गॅझेट असेल तिथे ज्या नोंदींच्या आधारे ते प्रकाशन सरकारी पातळीहून झालं त्या नोंदींना ॲक्सेप्ट करा असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। आणि मनोजदादा जरांगे यांनी मागणी जी केलेली आहे ती मान्य होण्यासारखी आहे, परंतु मग त्यांना सरसकट मराठा सगळा ओबीसी प्रवर्गात घ्या ही आग्रही मागणी त्यांना सोडावं लागेल। सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये घेण्यात कायदेशीर अडचणी आहेत। मग त्याच्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी केंद्र सरकारला प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी आवश्यकता वाटली तर संविधानिक बदल करावा लागेल। आता काही जणांना संविधानिक सुधारणा ज्या आहेत त्या समजत नाहीत। संविधानामध्ये सुधारणा करत असताना जर 50%ची मर्यादा वाढवता येत असेल तर तशी वाढवली समजा तर मग न्यायालय सुद्धा संविधानालाच बांधील असल्यामुळे संविधानिक तरतूद जर सुधारणाच्या द्वारे बदलण्यात आली तर ती तरतूद मान्य होते, मग 50%च्या वर आरक्षण देता येऊ शकेल। जरांगेंच्या मागणीनुसार हे गॅजेट जर नेमकं लागू झालं तर काय नक्की त्याचा परिणाम होईल आणि सरसकट हे गॅजेट जे आहे ते मराठा समाजाला लागू होऊ शकतं का? मी तुम्हाला ते पण आताही सांगितलं की ओबीसी प्रवर्ग आहे आणि त्या प्रवर्गामध्ये ज्यांची कुणबी मराठा अशी नोंद असेल गॅझेटमध्ये त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळू शकेल आणि इतर मराठा जे आहेत ज्यांचं प्रवर्गात समाविष्ट होणार नाही ते म्हणजे ज्यांची गॅझेटमध्ये नोंद नाही। गॅझेटमध्ये नोंद कोणाची आहे? ज्यांचं कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं लिहिलेलं आहे आणि त्यांचा तसा इतिहास आहे, त्यांचा समावेश लगेच होऊ शकतो। पण सरसकट मराठा समाजाला
आरक्षणाच्या ओबीसी कॅटेगरीमध्ये घ्या, ही मागणी मग मागे ठेवावं लागेल. ती मागणी नंतर पुढे आणावं लागेल. आत्ता फक्त अर्धवट स्वरूपात मागणी मान्य होईल असा त्याचा अर्थ आहे. कॅमेरामन अभिजित रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.